डबल ऍक्सिडेंट रायडर उपलब्ध आहे आणि अपंगत्व म्हणजे डिसॅबिलिटी रायडर पण याच्यामध्ये इन्क्लूड आहे, म्हणजे की जेणेकरून आपल्याला रिस्क कव्हर पण वाढवता येते. तर पॉलिसी रक्कम जी आहे कमीत कमी 75,000 ही पॉलिसी चालू होते. 75,000च्या नंतर मल्टिपल्स ऑफ 5,000 मध्ये आपल्याला ती जवळपास 3 लाखापर्यंत आपण मॅक्सिमम घेऊ शकतो. बरोबर. तर याच्यात मोड अवेलेबल आहेत सर्वच, इयरली, हाफ इयरली, क्वार्टरली आणि मंथली पण मॅच याच्यामध्ये अवेलेबल आहे. फक्त याच्यात एक आहे की वेतन बचत योजना याच्यामध्ये अवेलेबल नाहीये, म्हणजे सॅलरी सेव्हिंग स्कीम आपण ज्याला म्हणतो SSS, ती फक्त याच्यामध्ये अवेलेबल नाहीये. बाकी इतर सर्व प्लॅन अवेलेबल आहे. तर याच्यात जसं सरांनी सांगितलं की मोठ्या सम ॲश्युअरसाठी रिबेट वगैरे असते, तर ती 75,000 ते 1,90,000पर्यंत, म्हणजे 1,90,000पर्यंत रिबेट नाहीये. त्यानंतर 2 लाख ते 2,90,000पर्यंत ₹1.5 पर 1000 आपल्याला डिस्काउंट आहे, रिबेट आहे. आणि त्यानंतर 3 लाख विमा रकमेसाठी ₹2 दर हजारी आपल्याला डिस्काउंट आहे प्रीमियमवर. बरोबर. तर हा प्लॅन कसं काम करतो, जे पण लोकांनी ही पॉलिसी काढली, हा रेग्युलर एंडॉमेंट टाईपचा प्लॅन आहे. म्हणजे आपण एक पर्टिक्युलर टर्म साठी पॉलिसी काढणार, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, जी आपल्याला टर्म हवी आहे त्या टर्म साठी आपण ही पॉलिसी काढणार. आणि या टर्म दरम्यान पूर्ण रकमेचा इन्शुरन्स कव्हर असणार आहे. आणि आपण या टर्म दरम्यान रेग्युलरली प्रीमियम भरणार आहोत. आणि मुदत संपल्यावर आपल्याला पॉलिसी रक्कम म्हणजे सम ॲश्युअर्ड जी आहे, गॅरंटेड सम ॲश्युअर्ड आणि लॉयल्टी ॲडिशन यामध्ये मिळणार आहे. या प्लॅन मध्ये लॉयल्टी मिळतं. इतर प्लॅन मध्ये बोनस असतात, जसं बोनसचे 2 प्रकार आहेत की रेग्युलर बोनस आणि एक लॉयल्टी ॲडिशन. तर लॉयल्टी ॲडिशन हे 1 टाइम साठी असतं ऍट द टाइम ऑफ मॅच्युरिटी. तर या प्लॅन मध्ये आपल्याला पॉलिसी रक्कम आणि लॉयल्टी ॲडिशन हे मिळणार आहे. आता रिस्क कव्हर याच्यामध्ये काय आहे की जी पण पॉलिसी रक्कम काढलेली आपण, ही रक्कम तर आपल्याला गॅरंटेड आहे फ्रॉम द डे 1. ज्या दिवशी आपण पॉलिसी काढली त्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सम ॲश्युअर्ड जी आहे ती गॅरंटेड आहे. प्लस याच्यामध्ये 5 वर्षानंतर, पहिल्या 5 वर्षापर्यंत फक्त आपल्याला सम ॲश्युअर्ड असते. 5 वर्षानंतर सम ॲश्युअर्ड प्लस लॉयल्टी ॲडिशन, म्हणजे लॉयल्टी ॲडिशन पण ऍड होतं. ज्या प्रकारे बोनस आपण 5 वर्षानंतर ऍड करतो, तसं याच्यामध्ये पण लॉयल्टी ॲडिशन जे आहे ते 5 वर्षानंतर ऍड होतं. आणि 5 वर्षानंतरच्या क्लेमसाठी ते पॉलिसी रकमेसोबत लॉयल्टी ॲडिशन सुद्धा एलिजिबल आहे. म्हणजे 5 वर्षापर्यंत जर क्लेम आला तर फक्त पॉलिसी रक्कम मिळणार आहे. आणि त्यानंतर जर बाय बॅड लक क्लेम येत असेल तर पॉलिसी रक्कम प्लस रॉयल्टी ॲडिशन त्याच्या नॉमिनीला पेएबल आहे. या पॉलिसीचं अतिशय चांगलं बेनिफिट आहे जे इतर कुठल्याही पॉलिसीला नाही, ते म्हटलं म्हणजे ऑटो कव्हर. जसं मी अगोदरच सांगितलं, हा एक गव्हर्नमेंटचा सबसिडाइज प्लॅन आहे, गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड प्लॅन आहे. त्यामुळे याच्यामध्ये ॲडिशनल एक बेनिफिट दिलं LICने की यामध्ये रिस्क कव्हरसाठी ऑटो कव्हरची फॅसिलिटी अवेलेबल आहे. आता ऑटो कव्हर म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे आपण जी पण टर्म घेतली तोपर्यंत आपण रेग्युलर पॉलिसी हप्ते भरणार आहोत. परंतु जेव्हा आपले हप्ते थकतात किंवा जेव्हापासून हप्ते भरणं बंद होतं, तर काही दिवसानंतर पॉलिसी लॅप्स होते. आणि एकदा पॉलिसी लॅप्स झाली की त्या पिरियडमध्ये रिस्क कव्हर संपुष्टात येतो. बरोबर. रिस्क कव्हरची रक्कम आपला थोडक्यात जो आपला उद्देश आहे तो रिस्क कव्हर त्या दरम्यान मिळत नाही. त्यासाठी या प्लॅन मध्ये एक बेनिफिट दिलंय की जर तुम्ही पॉलिसीचे हप्ते 3 वर्षा भरलेले असतील, कमीत कमी 3 वर्ष आणि त्यावरती 3 वर्षाच्या वरती जर हप्ते भरलेले असतील, तर तिथे त्या केसमध्ये 6 महिन्याचा आपल्याला ऑटो रिस्क कव्हर मिळतो. म्हणजे 6 महिन्यापर्यंतच्या काळात जरी क्लेम आला तरी तो पूर्ण क्लेम पेएबल असतो. म्हणजे जरी 6 महिन्यात त्यांनी हप्ते भरलेले नसतील तरी त्याच्या वारसांना पूर्ण पॉलिसीची रक्कम अधिक लॉयल्टी ॲडिशन साठी एलिजिबल असेल तर लॉयल्टी ॲडिशन सुद्धा मिळणार आहे. तेच जर 5 वर्षापेक्षा जास्त पॉलिसी झालेली असेल, पॉलिसीचे हप्ते जे आहे 5 वर्षापेक्षा जास्त भरलेले असतील, तर त्या केसमध्ये जेव्हा 2 वर्षासाठी आपल्याला ऑटो कव्हर आहे, म्हणजे लास्ट हप्ता भरल्यानंतर 2 वर्षापर्यंत
जरी क्लेम आला तरी तो पूर्ण क्लेम पेएबल आहे अलॉंग विथ रॉयल्टी ऍडिशन. याला म्हणतात ऑटो कव्हर. हे असं इतर कुठल्या प्लॅन मध्ये उपलब्ध नाही आहे. म्हणजे काय होतं, एकतर पॉलिसी लॅप्स होते किंवा रिड्यूस सम ॲश्युअर्डला जाते किंवा पेडअपला जाते. तर या केसमध्ये रिड्यूस सम ॲश्युअर्ड पेडअप तर आहेच, त्या व्यतिरिक्त ऑटो रिस्क कव्हर आहे, जेणेकरून कस्टमरला एखाद्या अनफॉर्च्युनेट इव्हेंटमध्ये त्याला पूर्ण पॉलिसीचा क्लेम हा मिळू शकतो. यापूर्वीच्या जुन्या प्लॅन मध्ये सुद्धा असं होतं की जो बिमा गोल्ड होता त्यात एक पॉलिसी होती किंवा जनरक्षा म्हणून एक पॉलिसी होती फार पूर्वी, त्यामध्ये सुद्धा हा ऑटो कव्हरचा पर्याय सेम उपलब्ध होता. तर ऑटो कव्हर हे एक चांगलं बेनिफिट आहे जे आपण लोकांना हायलाइट करू शकतो. तर ऑटो कव्हर हे एक बेनिफिट आहे. आता हा प्लॅन जसं मी तुम्हाला सांगितलं, हा प्लॅन जो आहे अतिशय कमी प्रीमियमचा आहे. 75,000ची जर पॉलिसी घेतली तर महिना फक्त 250, 260 म्हणजे 250-300 रुपयापर्यंत हा प्लॅन आपल्याला देता येतो. इतका स्वस्त प्लॅन आहे. तर हा प्लॅन देताना एक प्लॅन दिला तर एकच पॉलिसी होईल, बरोबर. 75,000ची आपण एक पॉलिसी देऊ शकतो किंवा 3 लाखाची जरी दिली तरी महिन्याला 1000 ते 1100 रुपयामध्ये 3 लाखाचा कव्हर आपण देऊ शकतो. 20 वर्ष टर्म जर घेताना असतो तर बघा, इतर कुठल्याही प्लॅन मध्ये 1000 रुपये महिन्यामध्ये 3 लाखाचा कव्हर नाही बसणार. परंतु आधारशिला किंवा आधारस्तंभ जर आपण प्लॅन देत असू तर फक्त 1000 रुपये किंवा 1100 रुपये महिना फक्त यामध्ये आपल्याला 3 लाखापर्यंतचा कव्हर देता येते, पॉलिसी देता येते. तर हा प्लॅन देताना आपण एक कॉन्सेप्ट आणला आहे की पॅकेज स्वरूपात. सर थोडंसं खाली करा योगेश सर, पोस्ट स्क्रीन जरा खाली घ्या, खाली घ्या, खाली घ्या. पॅकेज आपल्याला दाखवायचं, खाली घ्या, खाली घ्या, अजून खाली घ्या. ओके, बघा तुम्ही सर्वजण स्क्रीनवर पाहत आहात. LIC प्रस्तुत करते हे स्वर्णिम आधार एक पॅकेज प्लॅन. पॅकेज प्लॅन याचा अर्थ LIC ने सुद्धा देताना हा प्लॅन जो आहे हा पॅकेज स्वरूपात दिला आहे. पॅकेज कसं, तर 75,000ची एक पॉलिसी, याच्या जर आपण 4 पॉलिसी घेतल्या तर 75-75च्या 4 पॉलिसी म्हणजे 3 लाखापर्यंतचा आपल्याला एक पॅकेज याच्यामध्ये बनवून देता येतं. ज्यासाठी पर डे कव्हर, पर डेचे जे प्रीमियम आहे ते आहे फक्त 37 रुपये, बरोबर. म्हणजे फक्त 37 रुपये किंवा फक्त 40 रुपये तुम्ही म्हणा राऊंड अप करून, की पर डे फक्त 40 रुपये बचत करून आपण 3 लाखाचा रिस्क कव्हर करू शकतोय. म्हणजे पर डे एका आपण लोकांना सांगू शकतो की सर एका मिसळपावच्या किमतीपेक्षा कमी मध्ये किंवा एका पावभाजीच्या किमतीपेक्षा निम्म्याच्या किमतीमध्ये तुम्हाला 3 लाखाचा कव्हर लागेल. रियाला तिकडे, सॉरी, फक्त 40 रुपये पर डे भरून आपण 3 लाखाचा कव्हर करतो याच्यामध्ये. आणि याची पॅकेज बनवण्यामध्ये अजून एक उद्देश असतो की रेग्युलर इंटरवलला पैसे आले पाहिजे. जसं आपण मनी बॅक मध्ये पाहिलं की 5-5 वर्षानंतर पैसे येत होते, बरोबर. तर इथे आपण जर 17 ते 20 म्हणजे कुठल्याही व्यक्तीला प्लॅन देताना 75,000च्या 4 पॉलिसी जर आपण दिल्या, ज्याची मुदत 17 वर्ष, 18 वर्ष, 19 वर्ष आणि 20 वर्ष, या प्रकारे जर आपण 4 टर्म मध्ये ही पॉलिसी दिली तर त्याची प्रत्येकाची मॅच्युरिटी वेगवेगळी असणार आहे. पहिल्याची मॅच्युरिटी 17 वर्षांनी येईल, मग दुसऱ्याची 18 वर्षांनी, मग 19 वर्षांनी आणि 20 वर्षांनी. म्हणजे या ह्याच्यात तुम्ही झूम करून पाहू शकता की कस्टमर जो आहे त्याने 4 पॉलिसी आपण काढलेल्या याच्यामध्ये 30 वर्ष वयाच्या व्यक्तीने महिन्याला फक्त 1096 रुपये म्हणजे फक्त 1100 रुपये महिन्याला भरून 17 वर्षांनी 17, 18, 19, 20 या 4 वर्षात त्याला आपण दरवर्षी साधारणतः 1 लाख रुपये म्हणजे राऊंड अप सांगतो तुम्हाला, अप्रॉक्सिमेटली 1 लाख रुपीज जसं जर पाहिलं तर 17 वर्षांनी त्यांना 93,750 मिळणार आहेत, 18 वर्षांनी 95,825 मिळणार आहे, 19व्या वर्षानंतर 97,000 आणि 20व्या वर्षी 99,000 म्हणजे राऊंड अप 1 लाख रुपये जे आपण त्याला पॉलिसीच्या शेवटच्या 4 वर्षात आपण देतो आहेत. जेणेकरून जसं आता लहान मुलांना आपण सुद्धा हा कॉन्सेप्ट सुद्धा आपण देऊ शकतो की चिल्ड्रन एज्युकेशनसाठी, ज्याच्या घरात अतिशय लहान मुलं आहे, न्यूबॉर्न बेबी आहे, त्यांना 17, 18, 19, 20 असे 4 वर्ष जर आपण करून दिलं, त्या मुलाच्या शिक्षणाच्या वेळी
म्हणजे 17 वर्षांनी तो मुलगा किंवा ती मुलगी साधारणतः 11वीला असेल, 11वी 12वी किंवा 10वीला असेल तर 10वी 11वी 12वी किंवा पुढचे 11वीला असेल तर 11वी प्लस पुढचे 3 वर्ष हे त्याला दरवर्षी शिक्षणासाठी एक इनफ्लो LIC कडून येणार आहे, जो साधारणतः 1 लाख रुपयाचा असणार आहे. बरोबर. तर अशा प्रकारे आपण जर पॉलिसी दिली तर आपल्या 4 पॉलिसी यामध्ये होतात. तर 4 पॉलिसीच्या माध्यमातून त्या व्यक्तीची रिस्क कव्हर तर पूर्ण राहते 3 लाखाची. 17 वर्षानंतर थोडी कमी होते, 17, 18, 19, 20 या 4 वर्षात ती संपते. परंतु ऑलरेडी त्यांनी एवढं प्रीमियम मनी बॅकची रक्कम किंवा मॅच्युरिटीची रक्कम ऑलरेडी घेतलेली असते. म्हणजे बायबॅड लाख असं म्हणता नाही येणार की जर 18व्या वर्षी इन केस काय झालं तर ऑलरेडी त्यांना आपण 93,000 रुपये ऑलरेडी दिलेले आहे आणि त्यानंतरच्या पुढच्या वर्षात आपण त्यांना 2,55,000 म्हणजे 2.5 लाख रुपये प्लस लॉयल्टी देणार आहोत. तर यामुळे लोकांना जो आहे रेग्युलर इंटरव्हलला कंटिन्यू पैसे मिळणार आहेत आणि कमी प्रीमियम मध्ये हे पॅकेज बनतं. आपण तुम्हाला माहिती असेल कॉम्बिनेशन साठी आपण एक वेगळं लेक्चर घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला आम्ही सांगू कॉम्बिनेशन मध्ये आपण रेग्युलर एंडॉमेंट किंवा जीवन आनंद याचं पण कॉम्बिनेशन अतिशय छान प्रकारे बनतं. पण त्यामध्ये काय होतं, लोकांना प्रीमियम थोडं जास्त भरावं लागतं, कारण की त्याची मिनिमम पॉलिसी रक्कम 1 लाख रुपये आहे. तर त्यासाठी प्रीमियम जास्त जातं. पण ज्या लोकांना कमी प्रीमियम मध्ये कॉम्बिनेशनचा फायदा हवा असेल तर आधार स्तंभ आणि आधारशिला उत्तम पर्याय आहे. कमी प्रीमियम मध्ये फुल अमाऊंटची रिस्क कव्हर राहते, शिवाय ऑटो कव्हर सारखा फायदा जो इतर कुठल्याही प्लॅन मध्ये नाही तो आपल्याला जीवन आधार तो आपल्याला आधार स्तंभ आणि आधारशिला या 2 प्लॅनच्या माध्यमातून देता येतो. तर या प्रकारे आणि अजून एक गोष्ट की आपल्या पण एका वेळी 4 पॉलिसी काउंट होतात. बरोबर. म्हणजे एका व्यक्तीला आपण जर हे एक पॅकेज दिलं तर 4 पॉलिसी आपल्याला होता. अशा आपण 10 लोकांना हे पॅकेज दिलं तर आपल्या 40 पॉलिसी होतील आणि 25 लोकांना जर आपण हे पॅकेज पोहोचवलं, 25 लोकांपर्यंत जर आपण ही योजना घेऊन गेलो तर आपल्या 100 पॉलिसी पूर्ण होतील. आणि शतकवीर हे एक जो प्रेस्टिजियस आपल्यामध्ये एक क्रायटेरिया जो असतो, शतकवीर म्हणून जो बहुमान असतो, तो आपल्याला या फक्त 25 लोकांपर्यंत किंवा 25 व्यक्तींना आपण रिस्क कव्हर करून आपल्या 100 पॉलिसी पूर्ण करू शकतो. म्हणजे शतकवीर हा कॉन्सेप्ट जो आहे, बरेच आता मोठे एजंट जे आहे, आता तुम्ही सर्व आपण न्यू टीम आहोत, नवीन तुमची एक बिझनेसला करिअरला सुरुवात आहे, परंतु जे LIC चे मोठे एजंट आहे हे शतकवीर साठी प्रयत्न करतात. शतकवीर किंवा MDRT, COT, TOT हे वरवरचे लेवल आहेत. एक एक अचिव्हमेंट जर आपल्याला घ्यायची असेल तर फार कमी कालावधीमध्ये आपण शतकवीरची अचिव्हमेंट करू शकतो. आणि ही अचिव्हमेंट करण्यासाठी फक्त आपल्याला 25 लोकांपर्यंत हा पॅकेज न्यायचा आहे. 25 लोकांना आपण जर हे पॅकेज दिलं तर आपल्याला 100 पॉलिसी आणि शतकवीर अतिशय कमी कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकेल. तर या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि याचं नुकतंच एक एक्झाम्पल तुम्हाला सर्वांना आम्ही शेअर करू थोड्या वेळामध्ये. आपल्या इथे नगर ब्रांचला एक नवीन एजंट आहेत, आमच्या सोबतचेच डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत तुषार देशमुख सर म्हणून. त्यांनी एक नवीन एजंट अपॉइंट केला आणि या नवीन एजंटने एजन्सी करिअरच्या पहिल्याच दिवशी 100 पॉलिसी लॉग इन केल्या आहेत. आणि रिपीट करतो मी की एजन्सी करिअरच्या, जसं मी म्हणतो तुम्ही ऍक्टिव्हायझेशन करा, आपण जे म्हणतो पहिली पॉलिसीने ऍक्टिव्हायझेशन करा, तर यांनी 100 पॉलिसीने स्वतःचं ऍक्टिव्हायझेशन केलं एजन्सीचं. आणि 1 डे शतकवीर, त्याला आपण 1 डे सेंचुरियन हा कॉन्सेप्ट म्हणतो, ODC. LICचं जसं तुम्ही आता रूळ तुम्हाला समजेल ODC आहे. ODC आहे म्हटलं म्हणजे फार मोठा अचिव्हमेंट आहे. ODC म्हणजे 1 डे सेंचुरियन, एका दिवसात 100 पॉलिसी. तर हे ODC सारखं किंवा शतकवीर सारखं स्वप्न किंवा शतकवीर सारखी अचिव्हमेंट तुम्हाला फक्त आणि फक्त आधार स्तंभ किंवा आधारशिलाच्या माध्यमातून सहज प्राप्त करता येऊ शकेल. आणि आमचा प्रयत्न असणार आहे की आपल्या ग्रुपमधल्या सर्वांनीच यासाठी प्रयत्न करावे आणि लवकरात लवकर आपल्या ग्रुपमधून आपण एक शतकवीर डिक्लेअर करूया, जेणेकरून तुम्हालाही एक नवीन प्रोत्साहन मिळेल, स्वतःचा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्ही LIC जे आपण जो बिझनेस आपला आहे हा आपण अनेक लोकांपर्यंत याच्या माध्यमातून घेऊन जाऊ. तर हा होता जीवन, हा होता आधार स्तंभ.
सिमिलरली हाच प्लॅन लेडीज साठी असेल तर आधारशिला नावाने वर्कआउट करतो. तर आधारशिला आणि आधारस्तंभ दोन पॉलिसी तुम्हाला आपण समजावून सांगितले आहे. काही डाऊट असेल तर परत विचारू शकता. क्वेश्चन आन्सर सेशन ओपन आहे. सर एक पॉइंट ऍड करायचं होतं याच्यात मला अजून. जसं हा सरांनी हा म्हटलं की आधारस्तंभ आधारशिला हा जनरली लोअर मिडल क्लास फॅमिली टू एव्हरीवन आपल्याकडे सगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आहेत. आपण सगळ्यांना नीड बेसवर त्यांची फायनान्शियल प्लॅनिंग करून देतो. तर जसं हा टार्गेट जो म्हटलं की याला मॅक्झिमम इंडिव्हिज्युअल जसं फॅमिलीमध्ये तुम्ही 4 पॉलिसीज देऊ शकता, तसंच एका पर्टिक्युलर पर्सनला सुद्धा एखादा हजबंड असतील अर्निंग, तर त्यांना तुम्ही 75,000च्या 4 पॉलिसी दिल्या तर त्यांना 3 लाख देऊ शकता. तसं तर जसं आपण एक रेफरन्सचं उदाहरण देतो जनरली की हा जो प्लॅन आहे की मी एक कन्सेप्ट अशी म्हणजे आमच्या ट्रेनिंगमध्ये मी ऐकली होती की वाला ग्रुप जसं म्हणतो आपण त्यांना, की दूधवाला, सब्जीवाला और जितने भी म्हणजे सगळे पेपरवाला झाले सगळे. आपण आपल्या शेजारी कोणी राहायला आलं नवीन फॅमिली सपोज, त्यांनी आपल्याला विचारलं की इथे नियरेस्ट सगळ्यात चांगला दूध कोण देणार आहे, कुठला भाजीवाला, तर आपण लगेच रेफरन्स देतो, नाही आमच्याकडे 10 वर्ष झाले आम्ही याची सर्व्हिस घेतोय. एका प्रकारे वी आर बिंग द ऍडव्होकेट ऑफ दॅट सब्जीवाला अँड पेपरवाला ऑल्सो. आपण त्यांना नेहमी त्यांना एक रेफरन्स देतोय, त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करून घेतोय. तर अशा लोकांना सुद्धा आपण सुद्धा सर्व्हिस त्यांना देऊ शकतो. आणि त्यांचं सुद्धा इन्शुरन्स करण्यासाठी अशा लोकांना जे आपले जवळचे नियरेस्ट आहेत, ज्यांच्यावर आपण बरेच वर्ष सर्व्हिस घेतोय आणि अशा लोकांचा इन्शुरन्स कव्हर जनरली नसतो, अशा लोकांना सुद्धा आपण टार्गेट करू शकतो. हा स्पेशली पण लोअर इन्कम ग्रुप पासून तर लोअर मिडल क्लास फॅमिलीसाठी यासाठीच डिझाईन केलेला आहे की याच्यात प्रत्येक लाईफ जो आहे त्याला आपण कव्हर करू शकतो. आणि बाकी आपले जे स्टँडर्ड एंडोमेंट प्लॅन्स, मग प्लॅन्स जे आहेत ते मिडल क्लास टू हायर फॅमिलीज किंवा सिंगल एंडोमेंट पेन्शन प्लॅन्स ते आहेतच. तर ज्यांचा आपण रेफरन्स देतो त्यांना सुद्धा आपण आपलं एक पॉसिबल प्रॉस्पेक्ट बघून कन्वर्ट करायला नक्कीच बघायला पाहिजे. की दॅट्स वाय आपली जी प्रॉस्पेक्टची लिस्ट आहे ती नक्की वाढणार आणि आपण चांगल्या प्रकारे आधारस्तंभ आणि शिला या दोघांचं कॉम्बिनेशन करून प्रत्येक फॅमिलीला एक फायनान्शियल प्लॅनिंग चांगल्या प्रकारे करून देऊ शकतो. आता तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही विचारू शकता, अनम्यूट करून विचारू शकता. सर मी संतोष बोला. आता हे माझ्या समजलं याच्यामध्ये. सर आता ही पॉलिसी जी आहे ना, आजपर्यंत तेवढ्या पॉलिसी आल्या त्याच्यामधली एकदम बेटर पॉलिसी आहे, कारण सगळ्यांच्या खिशाला परवडणारी. ओके, माझं एक असं म्हणजे रिक्वेस्ट होती तुम्हाला की हे जरा एक्झाम्पल घेऊन जरा तुम्ही एक्सप्लेन करू शकता का प्लीज आम्हाला. फॉर एक्झाम्पल एखादा वाला जे आता मगाशी जो शब्द ऐकला दूधवाला भाजीपाला, तो वाला एखादा जो आहे, सो ही इज गोइंग टू स्पेंड 10 रुपीज पर डे. ओके, चला आपण एक 10 रुपये एक व्यक्ती आहे तो 10 रुपये इन्व्हेस्ट करून ह्यानी पॉलिसी सुरू केली. ओके, पकडून जरा तुम्ही थोडं ब्रीफ मध्ये एक्सप्लेनेशन द्या एंड कसा आहे त्याचे बेनिफिट. संतोष सर 10 रुपयाच्या ऐवजी ना तुम्ही 40 रुपये घ्या. कारण की बघा, जे आपण म्हटलं वाला ग्रुप किंवा लोअर इन्कम ग्रुप, या लोकांकडे आता जो भाजीपालावाला जरी असेल ना, तरी हे लोकांचं रोजचं अर्निंग अतिशय चांगलं असतं. आपल्याला वाटतं की यांचं इन्कम नाही, पण रोजचं ते 1000 रुपये 2000 रुपये कमवल्याशिवाय घरी जात नाही पर डे. बरोबर. तर आपण ऍटलिस्ट त्यांना 40 ते 50 रुपये, आणि हे लोकांना मंथली जर तुम्ही 2000 रुपयाची किंवा मंथली 3000ची पॉलिसी जर सांगितली तर त्यांना ती जड वाटू शकते. परंतु तुम्ही त्यांना पर डे 50 सांगितलं ना तर ते इझिली तयार होतात. बघा, यांच्याकडे आरडी म्हणून एक कॉन्सेप्ट असतो. रोज पोस्टात ते जे पिग्मी एजंट असतात ना, रोजचे ते पावती म्हणतात ते 200 रुपयाची 400 रुपयाची पावती हे लोक लावतात. तर आपण या लोकांना सांगितलं तुम्ही एक पावती LIC ची लावा, जिथे फक्त 50 रुपयाची पावती लावा, आणि हे तुम्ही पर डे द्या माझ्याकडे. यासाठी बघा, हा एक कॉन्सेप्ट आहे. याच्यावर बोलायला अजून 1 तास लागेल आपल्याला. हा एक कॉन्सेप्ट आहे की पर डे चे पावतीचा कॉन्सेप्ट आहे ना, तर आपल्याकडे नाही चालत. पण इलस्ट्रेशन जे म्हणतायत ना, तर आधारस्तंभ ऑल इन वन कॅल्क मध्ये जर तुम्ही करून बघितलं, मी एज 40 घेतली आता, कारण 20 घेतली आणि त्यांना पर डे 10च्या अनुसार येतोय, तर तुम्ही देऊ शकता. फक्त सम अश्योर्ड तुम्हाला 3 lakhच्या जागी 1 lakh वर देतोय आपण त्यांना सर. तर त्यामुळे तुम्ही देऊ शकता. इट्स नॉट दॅट वी कॅन गिव्ह अ पर्सन 10 रुपीज पर डेच्या अकॉर्डिंगली. 337 मंथली प्रीमियम येतोय आपल्याला. तर आपली जी रेंज आहे ती आपण त्यांना सांगू शकतो. बट यू हॅव टू स्टार्ट ॲट समवेअर 30 or 50 रुपीज पर डे. म्हणजे तो पर्सन मग 10-20 पॉसिबल. येस, म्हणजे तो 10-20 पर्यंत येईल. कारण लोअर पासून स्टार्ट करायचं. येस, तर तुम्ही त्यांना जर 3 लाखचा सम अश्योर्ड सांगितलं तर 2 लाख पर्यंत येईल तो. आणि मग त्याचा पर डे जो प्रीमियम आहे दॅट विल बी अराउंड 30 to 20 रुपीज.
सो ऑल इन वन मध्ये आपण असं व्हेरिएशन करून बघू शकतो, असं इल्युस्ट्रेशन येईल. आणि सर जे म्हणतायत तर दॅट इज ऑल्सो सपोर्टिव्ह फॅक्टर. आणि यामध्ये अजून एक कॉन्सेप्ट आपल्याला टाकता येतो सर, की आपण 1000 रुपयामध्ये जे 4 पॉलिसी सांगतो आहे, तर या आपण एका व्यक्तीच्याही करू शकतो किंवा 4 जणांच्याही करू शकतो. नवरा, बायको, मुलगा आणि मुलगी. जर 8 वर्षापेक्षा जास्त मुलगा आणि मुलं असतील, त्यांचं वय 8 पेक्षा जास्त, तर आपण त्यांना नक्कीच यामध्ये इन्क्लूड करून घेऊ शकतो. तर 1111 रुपये महिन्यातून पूर्ण फॅमिली कव्हर होते, टोटल फॅमिली पॅकेज. हे पण आपण लोकांना सांगू शकतो. अशा फक्त 25 फॅमिली करायच्या आपल्याला, म्हणजे 100 पॉलिसी आपल्या होतात. एका दिवसात काही लोकांच्या आपल्याला महिन्याभरात करायच्या फक्त होऊ शकतात. मनोज सर, जे आता ओडीसी झाले होते नगरचे एजंट, त्यांचं आपल्याला काही देता येईल का? आपण यांना नंतर ग्रुपमध्ये शेअर करूया. पण हे लाईव्ह एक्झाम्पल आहे, आणि जस्ट ड्युरिंग द कोरोना पिरियड घडलेलं आहे, मागच्याच महिन्यामध्ये ते झालेलं आहे. तर हे फॅक्ट आहे, सर्वांना शेअर केलं जाईल. आणि एक मी ऍड करू इच्छितो, आता काही जुने लोक असतील ज्यांनी आधार स्तंभशिला ऑलरेडी घेतलेला आहे. सपोज एखाद्याने 1 लाखाचा घेतलाय, तर त्याला 3 लाखाचा देता येणार नाही, त्याला 2 लाखाचा देता येईल. कारण मॅक्झिमम देऊ शकतो आपण 3 लाखापर्यंत. म्हणजे एखाद्याने 1 लाखाचा या वर्षी घेतला इंडिव्हिज्युअल पर्सन, म्हणजे एका व्यक्तीला 3 लाखापर्यंत देऊ शकतो. 3 लाखाच्या पुढे हा प्लॅन देता येत नाही, कारण हा गव्हर्नमेंट सबसिडीचा प्लॅन आहे. आधारला लिंक आहे. अजून 3 लाखाचं द्या. तर त्याचे एक्झिस्टिंग जर प्लॅन असेल आधार स्तंभशिला 1 लाखाचा, तर त्याला किती देऊ शकतो आपण मॅक्झिमम? संतोषजी, प्रिव्हियस जर 1 लाखाचा असेल तर 2 लाखच देऊ शकतो आपण, बरोबर की नाही? तर मॅक्झिमम 3 लाख सम एश्युअर. तर पहिला जर जुना प्लॅन असेल, समजा 75,000 असेल, तर त्याला किती देऊ शकतो? 75,000चे 3 प्लॅन देऊ शकतो, आहे की नाही? 75 किंवा 75. येस. सर, हा सबसिडाइज प्लॅन असल्यामुळे आधार कार्डला लिंक असतो सर. आधार नंबर पाहिजे फक्त लोकांकडे, ज्याला ही पॉलिसी काढायची त्याला आधार नंबर मस्ट आहे. आणि आधार लिंक असल्यामुळे त्याला परत आपण जास्त देऊ शकत नाही. 3 लाख मॅक्सिमम आहे. हा पॉइंट सांगायचा राहिला होता. आता थोडं जर आपण कस्टमरकडे गेलो. येस सर, शेवटचे 5 मिनिट राहिले. हो, शेवटचे 5 मिनिटं. काही प्रश्न असतील अजून तर घेऊया आपण, आणि कंटिन्यू करा सर त्यावर. येस सर, शेवटच्या 5 मिनिटात अजून एक मी ऍड करतो, की आपण हा प्लॅन बोलताना वारंवार लोअर इन्कम ग्रुप असं काही नाहीये, बरोबर? म्हणजे हे आपण एवढ्या प्रीमियम मध्ये बसतो म्हणून आपण त्यांना सजेस्ट करतो आहे. परंतु एखादा हायर इन्कम ग्रुप जरी असेल, 52 वर्षाचा व्यक्ती आहे, 53 वर्षाचा व्यक्ती आहे, बरोबर? आता गव्हर्नमेंट सर्वंट आहे, परंतु 52 वय असल्यामुळे त्यांना नॉन मेडिकल आपण 2 लाख सुद्धा पॉलिसी देऊ शकत नाही. तर त्या लोकांना आपण आधार स्तंभ किंवा आधारशिला 3 लाखाचा आपण देऊ शकतो वय वर्ष 52 विदाऊट मेडिकल. त्यामुळे ज्या लोकांना मेडिकल साठी वगैरे जर काही प्रॉब्लेम असेल, तर त्या लोकांना आपण हा प्लॅन सजेस्ट करायचा, ज्याला इतर पॉलिसी देता येत नाही. हायर इन्कम ग्रुप जरी असेल, जो पण इन्कम ग्रुप असेल, म्हणजे इन्कम हा क्रायटेरिया बाजूला ठेवून जिथे मेडिकल पॉलिसी आपल्याला देता येत नाही, त्या लोकांना आपल्याला हा नॉन मेडिकल प्लॅन देऊन आपण त्या लोकांचंही काम पूर्ण होतं, आपल्यालाही पॉलिसी मिळते. तर हे पण लक्षात ठेवायचं. पर्टिक्युलरली 50 ते 55 हा ग्रुप असा आहे ज्यांना इतर वेळी पॉलिसी देत नाही. 50 नंतर मोस्टली 80% प्लॅनला एलिजिबल नाहीये व्यक्ती, एज फॅक्टरमुळे. तर या लोकांना आपण अप्रोच व्हायचं आणि 15 वर्षासाठी 20 वर्षासाठी जे आहे, तर आपण आधारस्तंभ 3 लाखापर्यंत त्यांना देऊ शकतो. तर याचा हा पण एक फायदा करून घ्यायचा आहे. येस, याचा अर्थ असं नाही की त्यांचे काही आजार असतील तर ते हाईड करायचे. फॉर्म भरताना शुगर, बीपी जे काही असेल ते मेन्शन करायचंच आहे. मग ते LIC ठरवेल त्यांची मेडिकल करायची की नाही. तर LIC म्हटली मेडिकल करून घ्या, तर फ्री ऑफ कॉस्ट मेडिकल होते आणि करून देऊ शकतो, नो डाऊट. पण त्यांना जे आहे आजार, तो आजार मेन्शन करायचा आहे, हे लक्षात ठेवा प्रत्येकाने. विदाऊट मेडिकल आहे म्हणून आपण त्यांचा आजार मेन्शन करायचा नाही असं नाही. शुगर, बीपी, हार्टचा काही प्रॉब्लेम असेल किंवा काय डायबिटीज, काय वेगवेगळे प्रॉब्लेम, कसले ऑपरेशन असतील तर ते मेन्शन करायचं आहे.